आत्ता अगदी सकाळीच तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन झाला. जयंत पाटलांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण करतानाच सांगितले की मला आता अध्यक्षपद नको, 7 वर्ष झालीत आणि साहेबांनी निर्णय घ्यावा. तर जी काही इच्छुकांची नावं आहेत त्याच्यामध्ये अन्य बरीच नावं आहेत. तर या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा मोहिते पाटलांचं एक मोठं नाव आहे, एक वेगळं अस्तित्व आहे. तर नव्या चेहऱ्याला संधी म्हणून जर तुमच्याकडे जबाबदारी आली तर? कसं आहे, या बाबतीत पवारसाहेबांची नेहमी ही भूमिका राहिलेली आहे की सगळ्या सहकाऱ्यांना बोलवतात आणि सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्राला चालेल, पक्षाला चालेल, सगळ्यांना घेऊन जाणारा व्यक्तिमत्व, असंच व्यक्तिमत्व निवडून साहेबांनी आजपर्यंत प्रदेशाध्यक्ष नेमलेले आणि मला खात्री आहे की साहेब लवकरात लवकर त्या दृष्टिकोनातून बैठक बोलवतील. मुळात बदललं जाईल प्रदेशाध्यक्ष. जयंत पाटील साहेब त्यांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवले की आता मला चांगलं काम करतायत. हो, निर्णय घ्यायचा आहे तो आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेबांनी घ्यायचा आहे आणि आम्हाला आमची मतं विचारतील त्यावेळेस आम्ही नक्कीच त्या ठिकाणी आमची मतं व्यक्त करू.